शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं प्रस्तावित MIDC व इचलकरंजीसाठी प्रस्तावित दानवाड राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी आंदोलन अंकुशचे अध्यक्ष दीपक उर्फ पंडलिक कृष्णात पाटील यांच्यासह 41 जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन कुंडलिक साबळे यांनी फिर्याद दिली। शनिवारी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत कुरुंदवाड चिकोडी मार्गावरील सैनिक टाकळी येथील दसरा चौकात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जमाव जमवण्यात आला। सैनिक टाकळी येथील गट क्रमांक 1350 व 1194 मधील गायरान जमिनीवर प्रस्तावित MIDC व प्रस्तावित दानवाड राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी परवाना नसताना रास्ता रोको आंदोलन करून मुख्य मार्ग तब्बल 4 तास वाहतुकीसाठी बंद ठेवल्याप्रकरणी दीपक उर्फ पुंडलिक कृष्णात पाटील, विनोद सुरेश पाटील, अमर वसंत पाटील, अमर शंकर वासनकर, प्रदीप मधुकर पाटील, नवनाथ तुकाराम पाटील, राजेंद्र बाळासाहेब पाटील, तेजस रमेश माने, स्वप्नील बाळासाहेब पाटील, शशिकांत वसंत महात्मे, सुनील कानिटकर, दत्तात्रय अप्पा सोदुरगुडे, प्रकाश खोत, धनाजी दरगू चुडमुंगे, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, विकास विलास पाटील, शुभम संभाजी पाटील, आनंद दत्ता चव्हाण, हनुमंत नानासू पाटील, अशोक अंतू पाटील, वैभव विलास पाटील, संदीप महादेव पाटील, अरुण कृष्णात पाटील, विजय मारुती गायकवाड, सर्जेराव घोरपडे, प्रभाकर बंडकर, कपिल पाटील, सौ हर्षदा विनोद पाटील, सौ निवेदिता अमर वासमकर, सौ ज्योती अमर पाटील, सोनाली प्रदीप पाटील, राजेश कदम सर्व राहणार सैनिक टाकळी तालुका शिरोळ, अपवाद म्हणून प्रभाकर बंडकर राहणार तेरवाड व कपिल पाटील राहणार दानवाड तसेच अन्य 7 ते 8 जण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।